मित्रांनो, काळ पुढे जातो, पण काही आठवणी वेळेच्या पलीकडे जाऊन मनात घर करून बसतात. मित्रांनो, मी हरीश अदावळे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे एक भावपूर्ण गेट टुगेदर कविता. तेव्हा आपणास जर ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज पुन्हा एकदा उघडतोय तोच वर्ग, ती घंटा, तेच हसू आणि मैत्रीचा तो निष्पाप काळ. ही कविता नाहीये, ही आहे आपल्या सगळ्यांच्या शाळेची गोष्ट, आठवणींचा सुवर्णकाळ. गेट टुगेदर कविता. शाळा, सुवर्ण आठवणींचा काळ. काळ थांबत नाही, आठवणी मात्र थांबतात. काळ थांबत नाही, आठवणी मात्र थांबतात. जुने मित्र समोर येताच क्षणभर मन हरपतात. बदलले चेहरे, फुलली स्वप्नांची पहाट. बदलले चेहरे, फुलली स्वप्नांची पहाट. पण नजर आजही शोधते बालपणीची वाट. पद मिळाली, जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या. बालपण आठवून आज पापण्या ओल्या झाल्या. एकच डब्बा, एकच वही, एकच हसू सगळ्यांचं. आणि शिक्षा झाली तरी बळ होतं एकमेकांचं. ते दिवस परफेक्ट नव्हते, पण मन तेथेच रमतंय. ते दिवस परफेक्ट नव्हते, पण मन तेथेच रमतंय. आज सगळंच असूनही बालपणच सुंदर वाटते. आज वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या वाटांवर. आज वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या वाटांवर, पण शाळा मात्र कोरलेली अजूनही मनावर. हसताना डोळे ओलावतात, शब्द दूर पांगतात. हसताना डोळे ओलावतात, शब्द दूर पांगतात. कारण काही चेहरे फक्त आठवणीतच उरतात. काळ बदलला, चेहरे बदलले, सर्व आहे खरं, पण वर्गमित्रांची मैत्री आहे आनंदाचा सार. मित्रांनो, आज सगळं मिळालंय, पण त्या दिवसांची निरागसता नाही मिळाली, जिथे स्वप्न लहान होती पण हसू खूप मोठं होतं. तेव्हा जरी कविता ऐकताना तुमच्या डोळ्यात क्षणभर ओल आली असेल तर समजा आपली शाळा अजूनही आपल्या आत जिवंत आहे. मैत्री अशीच जपा, कारण काही नाती काळाच्या पलीकडची असतात. धन्यवाद.